नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचे पेन्शन अजूनपर्यंत मिळालेले नाही। त्या संदर्भात शासनाने कोणताही जी.आर काढलेला नाही, तसेच पोर्टलवर मेसेज सुद्धा आलेले नाही। परंतु मित्रांनो, आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली असता त्यांनी सांगितलेले आहे की सध्या अपडेट करण्याचे काम चालू आहे। 20 तारखेच्या नंतर म्हणजे 26 जानेवारीपर्यंत 20 ते 26 जानेवारीपर्यंत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात येतील। 22 ते 20 तारखेला हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि 26 तारखेपर्यंत हे पैसे मिळतील अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, अनेक ठिकाणी दिव्यांग लाभार्थी आहेत, त्यांचे पैसे हे वाढलेले नाहीत, त्यांना 1,500 रुपयेच मिळतात, 2,500 रुपयेच मिळत आहेत। तर त्या अशा दिव्यांग बांधवांसाठी तहसील कार्यालयाच्या मार्फत काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। तर त्या संदर्भात आपण माहिती बघूया की त्या दिव्यांग लाभार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टी पूर्ण करणे गरजेचे आहे, म्हणजे त्यांना 2,500 रुपये जमा होतील। मग सर्व राज्यातील दिव्यांग बांधवांना सूचना आहे की या पद्धतीने आपले कागदपत्र पूर्ण आहेत किंवा नाही आणि आपण कोणत्या बाबी पूर्ण केल्या म्हणजे आपल्याला रेग्युलर 2,500 रुपये मिळत राहतील। आता जरी 2,500 रुपये मिळाले तरी पुढच्या महिन्यात 2,500 रुपये मिळण्यासाठी आपल्याला हे एकदाच सर्व कामे पूर्ण करून घेणे गरजेचे आहे। कारण की मागं आपण बघितलं आहे की काही लाभार्थ्यांना मागच्या महिन्यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये 2,500 रुपये मिळाले आणि डिसेंबर महिन्यामध्ये 1,500 रुपयेच मिळाले, तर काहींना पैसेच मिळालेले नाही। त्यामुळे आपल्या त्रुटी पूर्ण करणे गरजेचे आहे। तर पुढील अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत। सर्व दिव्यांग बांधवांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्या बाबींची त्रुटी नक्की पूर्ण करा। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला कळणार आहे की कधीपर्यंत हे कागदपत्र जमा करायचे आहे आणि कशा पद्धतीने आपण आपल्या त्रुटी पूर्ण करू शकतो। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता जाहीरनामा काढण्यात आलेला आहे। विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थींचे UDID कार्ड हे आधार कार्डशी संलग्न करण्याबाबतचा या ठिकाणी हे पत्र आहे। 7/1/2026 पत्र आहे बघा। संघायो म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा यांचं। तर संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने तहसील कार्यालय नेर अंतर्गत सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन या 5ही योजनेतील जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत। तर काय सूचना आहेत बघा। शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या ज्या विविध योजना आहे त्यांच्यासाठी UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहे। म्हणजे शासनाकडून ज्या काही योजना राबवल्या जातील त्याच्यासाठी UDID कार्ड असणे गरजेचे आहे। तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर UDID कार्ड असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, पेन्शनच नाही तर इतर सुद्धा कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर UDID कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। UDID कार्डला जे आहे त्याला दिव्यांग प्रमाणपत्रास UDID दिव्यांग प्रमाणपत्रास आधार लिंक असणे आवश्यक आहे। म्हणजे तुमच्या UDID कार्डला दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे त्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे। आता ज्यांनी नवीन काढलेले आहे त्यांचे आपोआप आधार कार्डला लिंक होऊन येते, पण ज्यांनी जुने असतील त्यांचे आधार कार्ड लिंक नसेल तर एकदा तुम्ही चेक करून घ्या आणि तुमच्या UDID कार्डला आधार कार्ड लिंक करून घ्या। तुम्ही स्वावलंबन पोर्टलवरून म्हणजे ज्या ठिकाणी UDID कार्ड काढतात त्या ठिकाणावरून तुम्ही तुमचं UDID कार्डला आधार कार्ड लिंक करून घेऊ शकता। किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व दिव्यांगांना 1,500 वरून 2,500 रुपये असे वाढलेले आहेत। म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जेवढ्या काही योजना आहेत त्यातील सर्व दिव्यांगांना पूर्ण जे काही दिव्यांग असतील 40% पासून 100% पर्यंत त्या सर्व दिव्यांगांना या ठिकाणी 2,500 रुपये वाढ झालेली आहे। म्हणजे 1,500 रुपयाहून 2,500 रुपये करण्यात आलेले आहे असं त्यांनी सांगितले आहे। त्यामुळे मग आता या दिव्यांग बांधवांना काय काम करणे गरजेचे आहे, तर सर्व दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID दिव्यांग प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे। दुसरी महत्त्वाची सूचना आहे, UDID दिव्यांग प्रमाणपत्राला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे।
ज्या लाभार्थ्यांची आधार कार्ड लिंक नसेल त्या लाभार्थ्यांनी 20 जानेवारी 2025 पर्यंत UDID दिव्यांग प्रमाणपत्राचे KYC करून त्यास आधार क्रमांक लिंक करणे गरजेचे आहे। म्हणजे तुम्हाला जर UDID प्रमाणपत्राला तुमचा आधार कार्ड लिंक नसेल तर त्या ठिकाणी KYC करून आधार लिंक त्या ठिकाणी करून घेणे गरजेचे आहे। तिसरी महत्त्वाची सूचना आहे की ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 ऐवजी 1,500 रुपयेच भेटत आहे त्यांनी दिनांक 20/1/2025 पूर्वी तहसील कार्यालयात येऊन भेटावे। ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत 2,500 रुपये मिळालेले नाही त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन भेट घ्यायची आहे। तसेच चौथा मुद्दा आहे दिनांक 31/1/2025 पूर्वी तहसील कार्यालयात येऊन हयात प्रमाणपत्र सादर करावे। UDID दिव्यांग प्रमाणपत्राची KYC करावी। मग मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की हयातीचे प्रमाणपत्र मार्च-एप्रिलमध्ये दिले जातात, परंतु मित्रांनो सतत आपल्या योजनांमध्ये बदल होत आहेत, आपल्याला पैसे मिळत नाही आहेत। तर या सर्व बाबी पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासन वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना देत असते। त्याचप्रमाणे आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं की हयातीचे प्रमाणपत्र 12 जानेवारीपासून घेण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु काही दिव्यांग लाभार्थ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला नाही की एप्रिलमध्ये मिळतात, तुम्ही खोटं बोलताय। तर आपण खोटं बोलून कोणाला फसवत नाही आहे। आता नवीन सूचना आलेल्या आहे, त्यामुळे आपल्याला हयातीचे प्रमाणपत्र हे जमा करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं हयातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी जमा करा। दिव्यांग लाभार्थ्यांचे तहसील कार्यालयात हयात प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही व UDID दिव्यांग प्रमाणपत्राचे KYC होणार नाही। त्यांच्या पुढील महिन्याचे अनुदान वाटपास अडचणी निर्माण झाल्यास लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी। तर मित्रांनो अशा पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आहे। ज्या दिव्यांग बांधवांना काही अडचणी असतील त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन त्या बाबींची पूर्तता करून आपले 2,500 रुपये प्रमाणे पुढील महिन्याचे पेन्शन हे जमा होण्यासाठी स्वतः त्याची काळजी घ्या, म्हणजे तुम्हाला पैसे जमा होतील। तर मित्रांनो अशा पद्धतीने खरी पुराव्यासहित माहिती आपण देत असतो, खोटी माहिती देत नाही। काहींचे गैरसमज झाले असेल तर विश्वास ठेवा, आम्ही तुमच्यासाठी खरीच माहिती घेऊन येत असतो। त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।